आमोना या शाळेला भेट दिलेली आहे की जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा आहे आणि इथे कृतीयुक्त जे शिक्षण आहे ते शिक्षण या ठिकाणी दिले जाते आणि शिक्षक आपल्या सोबत आहेत। सर या ठिकाणी ही जी छत्री या ठिकाणी हातामध्ये आहे ही नेमकं इथे करताय काय आपण इथे छत्री घेऊन? पाणी नाही काय नाही, सध्या वरती पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मुलांना कृतीयुक्त शिक्षण हे देणं आवश्यक आहे, म्हणून पावसावर आधारित छत्री आणि पावसाचा अंदाज यावर एक पावसावर गीत आधारित कृतीयुक्त गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे। म्हणजे शारीरिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी कृतीयुक्त शिक्षण देणं गरजेचं आहे। कृतीयुक्त आणि आनंददायी शिक्षण, शनिवार आनंददायी शिक्षण, शनिवारचं आनंददायी शिक्षण आणि रोज जे दिवसभराच्या अभ्यासामुळं मुलांचं जे निरुत्साह झालेला असतो, संध्याकाळपर्यंत थकून जातात ते, म्हणून 4:30 नंतर त्यांचा जर एखादा खेळ घेतला तर निश्चित एक नवी ऊर्जा घेऊन पुन्हा विद्यार्थी घरी जातात आणि पुन्हा फ्रेश होऊन पुन्हा संध्याकाळी जो होमवर्क दिलेला असतात ते मोकळ्या मनाने करतात। म्हणजे त्यांच्या शरीर रचनेसाठी या ठिकाणी हा खेळ अतिशय उत्तम आहे, मनोरंजनात्मक आणि बौद्धिक सुद्धा आहे। कारण जशी जशी छत्री कृती करेल तसे तसे विद्यार्थी कृती करतात, म्हणजे त्यांची एकाग्रता आणि बौद्धिक बुद्धीला सुद्धा त्यांच्या चालना मिळते आणि त्याप्रमाणे कृती होते। शासनाचं धोरणच या ठिकाणी आलेलं आहे, तुम्हाला ते परिपाठाच्या मध्ये सांगितलेलं असेलच। शासनाने सांगितलं कृतीयुक्त शिक्षण द्यायचं आणि आनंददायी शिक्षण द्यायचं, त्यावर भर जास्त द्यायचा। त्यावर भर दिला की विद्यार्थी लवकर आत्मसात करतात आणि त्यांच्या अभ्यासातली प्रगती निश्चित। मुलांना या ठिकाणी हे चिमुकले आहेत, या चिमुकल्यांना आपण सांगताय का की या ठिकाणी मोबाईल कमी बघितला पाहिजे, कारण की मोबाईलचा जमाना या ठिकाणी आहे? निश्चितच विद्यार्थ्यापासून जास्तीत जास्त मोबाईल दूर नेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी वर्षानुवर्ष करून राहिलो आणि आता मुलांचं खेळाकडं कसं लक्ष जाईल आणि जितके मुलं खेळतील तितकं घरी ते आनंदी राहतील आणि मोबाईलकडे त्यांचं दुर्लक्ष होईल। म्हणजे क्रीडांगणाचे खेळ आवश्यक आहे, क्रीडांगणाचे खेळ आवश्यक आहे, जितके खेळ खेळतील मुलं तितके घरी फ्रेश राहतील। मित्रांनो, हेच या ठिकाणी आम्हाला बघायचं होतं की हे कृतीतून या ठिकाणी सर या ठिकाणी शिक्षण का देत आहेत, हे ठिकाणी या ठिकाणी धोरण का राबवले जात आहेत, याचाच परिणाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय की हे जे विद्यार्थी आहेत हे बाल विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवणं गरजेचं आहे, म्हणून आज आपण या ठिकाणी हे दाखवण्याचा प्रकार आहे। आमोनाची शाळा विद्यार्थ्यांना कसं घडवते हे आपण जाणून घेतोय। मॅडम, आपलं नाव? माझं जया वसंतराव भाले। अच्छा, बरं, काय सांगणार आज या ठिकाणी ही जी विद्यार्थिनींनी पोएम म्हटली का काय नेमकं? ही इंग्लिश राईम्स म्हटली। अच्छा, हो, विथ ऍक्शन। हो, विथ ऍक्शन। म्हणजे याच्यामुळे काय होतंय नेमकं? विथ ऍक्शन म्हणजे यांचा शारीरिक व्यायाम होतो आणि यांना सगळे कसं करायचं आहे हे सगळं माहिती होऊन जातं। म्हणजे इथे सेमी इंग्लिश वगैरे आहे? हो हो, सेमी इंग्लिश आहे। अच्छा, बरं, ते चांगलं आत्मसात करतायत धडे? हो, अगदी बरोबर। पण काय सांगणार, या ठिकाणी मुलींची संख्या या ठिकाणी जास्त आहे, मुलींच्या वेळोवेळी या ठिकाणी ज्या समस्यांचं जे निराकरण आहे ती शाळा या ठिकाणी करते? हो, अगदी बरोबर। वेळोवेळी मुलींचे जे काही प्रॉब्लेम वगैरे असतात ते आम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करतो। आरोग्याचे प्रॉब्लेम्स असतात मुलींचे, ते वेळोवेळी सॉल्व्ह करतो। म्हणजे वेळोवेळी त्यांच्या तपासण्या असतील, त्यांना एक विटॅमिनच्या काही गोळ्या वगैरे असेल, सर्व? हो हो, कॅल्शियम असतात, फॉलिक ऍसिड असतात, ते व्यवस्थित आम्ही त्यांना देतो वेळोवेळी। पण एखादा अनुभव काय सांगणार शाळांच्या माध्यमातून या ठिकाणी हे मुलांना या ठिकाणी छोटे छोटे मुलांना घडवण्यात या ठिकाणी आपल्याला यश आलेलं आहे? त्यांचं छान आम्ही त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतो, त्यांची वेळोवेळी गुणवत्ता तपासतो आणि याच्यातून आउटपुट काय मिळतो हे आम्ही त्यांचं वेळोवेळी जाणतो। भाऊसाहेबांबद्दल काय सांगणार मुख्याध्यापक? आमचे मुख्याध्यापक खूप चांगले आहे, प्रेमळ आहे आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आमच्याकडचं, आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे। मित्रांनो, हेच या ठिकाणी आपण बघण्यासाठी आलेलो आहोत, नेमकं शाळामध्ये या ठिकाणी काय शिकवलं जात आहे?